श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी आता माझा पीबी मराठीचा रिव्ह्यू टाकलाय, प्लीज जाऊन बघा आणि शेअर करा, सपोर्ट करा प्लीज। आणि मला एक प्रश्न आहे जो विचारायचा आहे, जो मला जाणवलाय स्पेशली कालच्या एपिसोडमध्ये। किती जणांना असं वाटतंय की प्राजक्ता काल खूप नाटक करत होती। मला वाटतं तिला जे पत्र वगैरे आलं त्याच्याशी कमी आणि इम्युनिटीशी जास्त लेणं घेणं होतं। थोडंसं सागरसुद्धा, पण सागरचं रडणं थोडं जेन्युइन वाटत होतं। पण प्राजक्ता मला असं वाटतं की तिला चांगलं दिसायचं होतं आणि तिला करायचं कसं हेही समजत नव्हतं, त्यामुळे ती खूप विचार करून करून गोष्टी करत होती। आणि ती एंडला जेव्हा सागरला बोलली तुला जे करायचं तर तू ते कर, तर सागर बोलला ठीक आहे मी दाबतो, कारण का मी जस्ट दरवाजापर्यंत जाऊन परत आलोय। पण त्याच्यानंतर ती कशी बोलते, तू दाबतोस का, अगदी स्लो आवाजामध्ये। तुम्ही बराबर जाऊन तो एपिसोड बघा। आणि त्याच्यानंतर जेव्हा ती अशी बोलते तेव्हा त्याला परत असं वाटतं की तिला पाहिजे, ती नीट हा नाही बोलत, नीट नाही बोलत। मे बी सागरने तिला देऊनच टाकलं असतं, पण कुठे ना कुठे सागरला त्याची पण चिंता होती। ऑब्व्हियसली तो एवढा लास्टपर्यंत जाऊन परत आलाय। तर त्याच्यानंतर मग ती डिसिजन घेते की ठीक आहे मी दाबते, मला हे इम्पॉर्टंट, हे पत्र, असं तिने इशारा केला। बाकी मग त्याने विचार केला ठीक आहे चालेल, मग ती बोलली तू दाब, काही प्रॉब्लेम नाही। जसा तिने हात एवढा स्लो मोशनमध्ये ठेवला, एवढं टाइमपास करत होती ती, सागरने चपकन तिच्या हातावर हात मारला आणि दाबला। आणि मग नंतर तिची वेळ एवढी वाईट की दोन्ही संचालकनी जे पण डिसिजन आहे ते सागरच्या फेवरमध्ये दिलं। आणि त्याच्यानंतर जो तिला राग आलाय, ठीक आहे ना, तुला खुशी व्हायला पाहिजे, तिचा मुलीचं पत्र त्याला भेटलं, मग तू इतकी रागात काय भाई? ठीक आहे ना, झालं ते झालं, त्याला भेटलं की तुला भेटलं, तुला खुशच व्हायला पाहिजे होतं। ती जी चिडली आहे, नंतर तिच्या सागरवरती राग काढलाय, तुझ्यामुळे झालं हे ते, पण तुला अगर जे हवं तर बोल ना। इतका नाटक करून तू स्वतःला हे करत होती। ठीक आहे फेवरमध्ये त्याच्या गेलं, पण तुम्हाला किती जणांना वाटलं? सिरियसली सांगा, सिरियसली तुम्ही लाईक करा आणि सांगा, किंवा तुम्ही लिहून सांगा किती नाटक करत होती। 100% या जो नाटक आहे ना ते दिसत होतं। ठीक आहे, थँक्यू सो मच। मी तुमचा रिप्लायची वाट बघेल की किती जणांना असं वाटलं। मी खूप ऑब्झर्वेशन करून बघते, कारण का मला रिव्ह्यू करायचा असतो, तर त्यामुळे तुम्ही पण पाहिजे तर एकदा तो एपिसोड बघा, पण सिरियसली तुम्ही बघा।